वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 फेब्रुवारी, 21, 23 आणि 25 या 4 दिवसांचे करंट अफेअर्स बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू होणार आहेत? तर नवीन फौजदारी कायदे गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी संसदेमध्ये संमत करण्यात आले. संसदेमध्ये 21 डिसेंबर 2023 रोजी नवीन फौजदारी कायद्यांना संमती मिळाली आणि 23 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्यांवर स्वाक्षरी केली. तर हे जे 3 कायदे आहेत ते भारतीय न्यायसंहिता, दंडसंहिता आणि आणखी एक कायदा आहे. तर हे कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. याचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024. पुढचा प्रश्न आहे, तुतारी हे पक्षचिन्ह कोणाला मिळाले आहे? उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार. तर तुतारी हे पक्षचिन्ह जे आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांना मिळाले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर सध्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन केव्हा बोलावण्यात आले होते? याचं उत्तर आहे 20 फेब्रुवारी 2024 रोजी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारी 2024 रोजी बोलावण्यात आले होते. तर या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्यात आले आहे. परंतु आता पुढचा प्रश्न आहे की हे जे आरक्षण देण्यात आले यापूर्वीसुद्धा आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले होते, तर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये टिकेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारी 2024ला बोलवण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, चंदीगड महापौर निवडणूक अधिकारी कोण होते? आपण बघितलं असेल चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये कशा प्रकारे घोळ झाला आणि त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं मला वाटतं, म्हणून मी हा प्रश्न इथे घेतला आहे. तर चंदीगड महापौर निवडणूक अधिकारी होते अनिल मसीह. त्यांनी कशा प्रकारे धांदली केली हे आपण बघितलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कोणते कलम सांगते? कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण करायचे असं सांगते. कलम 21 मध्ये याची व्याख्या आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी पश्चिम बंगालमधील OBC, SC, ST यांचे जे आधार कार्ड निष्क्रिय करण्यात आले त्यावर त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी नैसर्गिक न्यायतत्वाची मागणी केली. नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरुद्ध आधार कार्ड निष्क्रिय करणे हे उल्लंघन आहे असे त्यांनी म्हटले आणि नैसर्गिक न्यायतत्वाशी संबंधित कलम 21 येतं, म्हणून हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं हनन आहे असं त्यांचं ते म्हणणं आहे, म्हणून कलम 21 काय सांगतं की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण हे कलम 21 मध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नाव युनियन ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक्स म्हणजे UISR असे असावे असे कोणी सुचवले होते? हा प्रश्न संविधान सभेशी संबंधित आहे. ज्यावेळेला संविधान सभेमध्ये भारताचे नाव काय असावे यावर डिबेट चालू होती, त्यावेळेला प्रसिद्ध कवी हसरत मोहानी यांनी भारताचे नाव युनियन ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक्स म्हणजे UISR असे असावे असे सुचवले होते. याचं उत्तर आहे प्रसिद्ध कवी हसरत मोहानी यांनी
भारताचे नाव युनियन ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक्स असावे असे सुचवले होते. ज्यावेळेला मूळ संविधान लिहून पूर्ण झाले आणि भारतीय लोकांसाठीच ते अर्पण केले, ज्या दिवशी ते स्वीकारण्यात आले 26 नोव्हेंबर 1949, त्यावेळेला भारतीय संविधानामध्ये नेचर ऑफ स्टेट ज्याला आपण म्हणतो ते नेचर ऑफ स्टेट होते सार्वभौम लोकशाही गणराज्य. हे मूळ संविधानामध्ये लिहिण्यात आले होते. सार्वभौम लोकशाही गणराज्य असा आपला भारत असेल. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 1976, या घटनादुरुस्तीनंतर भारताचं जे नेचर ऑफ स्टेट आहे ते याप्रमाणे झाले: सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीनुसार आपण प्रिॲम्बल म्हणजे उद्देशिका जी आहे संविधानाची, या उद्देशिकेमध्ये प्रस्ताविकेमध्ये आपण तीन शब्दांची भर घातली. 3 शब्द आपण ॲड केले. ते 3 शब्द होते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि तिसरा शब्द होता एकात्मता. या 3 शब्दांची भर 42वी घटनादुरुस्ती 1976ने घालण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाचे किंवा भारताचे नेचर ऑफ स्टेट जे आहे, नेचर ऑफ स्टेट काय झाले, ते झाले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. हे आपण आता प्रिएम्बलमध्ये वाचू शकतो. पुढचा प्रश्न आहे, चंडीगडचे नवीन महापौर कोण आहेत? जुने महापौर आपल्याला माहिती आहे BJPचे सोनकर हे धांदली करून निवडून आले होते. निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी निवडणूक प्रक्रियेत कसा घोळ केला आणि सोनकर निवडून आले असे जाहीर केले होते. तर आता नवीन महापौर हे आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार आहेत. चंदीगडचे नवीन महापौर आहेत कुलदीप कुमार. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यांमधून जाणार आहे? याचं उत्तर आहे 12 जिल्ह्यांमधून. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येला येथे सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे तो संपणार आहे. पवनार येला ते गोवा पत्रादेवी असा हा मार्ग आहे. या शक्तिपीठ महामार्गालाच आपण नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग या नावाने सुद्धा ओळखतो. यालाच नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग म्हणतात. या महामार्गाची एकूण लांबी आहे 802 किलोमीटर. पूर्वी ती 760 किलोमीटर ठरविण्यात आली होती, परंतु आता ज्यानंतर MSRDCने म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अलीकडेच संपूर्ण आराखडा याचा जाहीर केला आहे आणि आता या महामार्गाची लांबी आहे 802 किलोमीटर. आता ते 12 जिल्हे कुठले आहेत ज्यामधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे ते आपण बघूया. विदर्भातील यामध्ये 2 जिल्हे आहेत, वर्धा आणि यवतमाळ. नागपूर तुम्ही घेऊ शकता, पण प्रत्यक्षपणे नागपूरला न टेकता वर्ध्यातील पवनारवरून हा नागपूर हायवेला हा महामार्ग टेकणार आहे, जोडणार आहे. त्यामुळे आपण विदर्भातील 2 जिल्हे इथे घेतले, वर्धा आणि यवतमाळ. त्यानंतर मराठवाडा जो आहे, या मराठवाड्यातील 6 जिल्हे या शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे. ते 6 जिल्हे आहेत हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव. धाराशिव म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद. उस्मानाबादचे नाव बदलून अलीकडेच धाराशिव करण्यात आले आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे विभागातून 3 जिल्हे आहेत, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. आणि शेवटचा तळ कोकणातला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. तर या 12 जिल्ह्यांमधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. परत एकदा बघा, हे 12 जिल्हे आहेत वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे, ऋतुराज सिंग यांचे 20 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले.
ते कोण होते? उत्तर आहे ते अभिनेता होते, ॲक्टर होते. ऋतुराज सिंग यांचे अलीकडेच निधन झाले 20 फेब्रुवारीला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 59 वर्षाचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक गेम शो तोल मोल के बोल या गेम शोमधून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बनेगी अपनी बात मालिका केली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये त्यांना काम मिळाले, लोकप्रियता मिळाली. त्यांनी पुढील मालिकांमध्ये काम केले होते, जसे की ज्योती, आहट, अदालत, हिटलर दीदी, शपथ, दिया और बाती हम, ये रिश्ता क्या कहलाता है, लाडो 2 आणि अनुपमा अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी एका चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे बद्रीनाथ की दुल्हनिया. यामध्ये त्यांनी वरुण धवन यांच्या पित्याची भूमिका त्यांनी निभावली आहे. त्यांनी काही वेब मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. वेब मालिका म्हणजे वेब सिरीज. त्या वेब सिरीज आहेत मेड इन हेवन, क्रिमिनल जस्टिस, बंदिश बँडिट्स आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित इंडियन पोलीस या वेब मालिकेत सुद्धा त्यांनी काम केले आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात केव्हा मांडण्यात येतो? याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. यावर्षी 2024ला म्हणजे येणाऱ्या 27 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा 27 फेब्रुवारी रोजी विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्प आपण बोलीभाषेत म्हणतो, त्याला संविधानिक भाषेमध्ये त्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतात. आणि या वार्षिक वित्तीय विवरणपत्राला कलम 112 हे वार्षिक वित्तीय विवरणपत्राशी जुळलेले आहे. बोलीभाषेत आपण याला अर्थसंकल्प किंवा बजेट असं म्हणतो. कलम 112 मध्ये आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच अर्थसंकल्प. पुढचा प्रश्न आहे, सुखजीत यांचे 12 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले, ते कोण होते? उत्तर आहे सुखजीत हे लेखक होते, कवी, कथाकार होते. सुखजीत यांचे 12 फेब्रुवारी 2024ला निधन झाले. ते कवी, कथाकार आणि लेखक होते. वयाच्या 62व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची काही महत्त्वाची 5 पुस्तके आपण इथे बघूया. पहिलं पुस्तक आहे रंगादा मनोविज्ञान. हा काव्यसंग्रह आहे आणि हा 1997ला प्रकाशित झाला होता. त्यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात पहिल्या पुस्तकांमधून 1997लाच केली होती. त्यानंतर दुसरे पुस्तक आहे हा मैं रेप एन्जॉय कर दिया. तर या पुस्तकावर रेप या नावामुळे आक्षेप घेण्यात आला होता आणि यामधला रेप हा शब्द काढून आता हा मैं एन्जॉय कर दिया या नावाने हे पुस्तक ॲमेझॉनवर सध्या उपलब्ध आहे. त्यानंतर पुढचे पुस्तक आहे अंतरा. त्यानंतर आहे मैं अयान घोष नहीं. मैं अयान घोष नहीं या पुस्तकासाठी त्यांना 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक लक्षात ठेवा. मैं अयान घोष नहीं या पुस्तकासाठी सुखजीत यांना 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 5व्या नंबरचे पुस्तक आहे मैं जैसा हूँ वैसा क्यों हूँ. हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे आणि त्याचा खंड 1 त्यांनी प्रकाशित केला आहे. परंतु दुसरा खंड प्रकाशित लिहिण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. मैं जैसा हूँ वैसा क्यों हूँ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे, बेसाल्ट खडकामध्ये तयार झालेले खाऱ्या पाण्याचे जगातील एकमेव सरोवर कोणते? ज्या गोष्टी नेहमी चर्चेत असतात ते प्रश्न आपण GK स्वरूपातील जरी असले तरी घेतले पाहिजे, जेणेकरून आपला स्कोअर वाढला पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. बेसाल्ट खडकामध्ये तयार झालेले खाऱ्या पाण्याचे जगातील एकमेव सरोवर आहे लोणार सरोवर. लोणार सरोवर या सरोवराच्या परिसरात गेल्या 3-4 वर्षात जे पर्जन्याचे प्रमाण आहे ते वाढले आहे. 750 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर एवढा पाऊस इथे पडतो आहे आणि पाणलोट क्षेत्राचे कामसुद्धा तिथे
सतत चालू असते, त्यामुळे तिथली पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे. 2.5 ते 3 मीटरनी अंदाजे तिथली पाण्याची पातळी वाढली आहे. आणि लोणार सरोवराच्या काठावर असणारी जी प्राचीन मंदिरे आहेत ती मंदिरे बुडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. लोणार सरोवर सध्या चर्चेत आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच फुटबॉलपटू ब्रेमा यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? उत्तर आहे जर्मनी. ब्रेमा यांचे अलीकडेच निधन झाले. ते फुटबॉलपटू होते आणि ते जर्मनीचे होते. वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले. 1980 आणि 90च्या दशकात त्यांची फुटबॉल कारकीर्द गाजली आहे. क्लब स्तरावर खेळताना ब्रेमा यांनी 1987मध्ये बायर्न म्युनिच यांच्याकडून आणि दुसऱ्यांदा 1998मध्ये कॅसर स्लॉटर्नसोबत खेळताना त्यांनी क्लब स्तरावर विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 1989मध्ये इंटर संघाकडून खेळताना इटालियन लीग सेरी एचे विजेतेपद त्यांनी मिळवले होते. आणि महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे, 1990चा जो फुटबॉल विश्वचषक म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कप जो झाला होता 1990मध्ये, त्याच्या अंतिम सामन्यात म्हणजे फायनल मॅचमध्ये अर्जेंटिना विरुद्ध एकमेव गोल त्यांनी केला होता आणि पश्चिम जर्मनीला त्यांनी विजेतेपद मिळवून दिले होते. 1990च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध एकमेव गोल करत त्यांनी पश्चिम जर्मनीला जेतेपद मिळवून दिले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कुठे पार पडणार आहे? उत्तर आहे पुणे. महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 हा पुणे येथे पार पडणार आहे. हा एक्स्पो जो आहे 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडणार आहे. याचे ठिकाण आहे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन सेंटर, मोशी, पुणे. महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पो 2024 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, मोशी, पुणे येथे पार पडणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भाषाशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? नोम चॉम्स्की असं याचं उत्तर आहे. नोम चॉम्स्की यांना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी व्याकरणावर, भाषाशास्त्रावर एक सिद्धांत मांडला होता आणि या सिद्धांतानुसार अगदी सोपं करून सांगायचं झाल्यास त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक मूल जन्मतःच भाषेबद्दल अंतर्गत गुण घेऊन जन्माला येतं आणि हळूहळू स्वतःच व्याकरण न शिकता ते बोलायला लागतं. तर नोम चॉम्स्की यांनी अलीकडे ChatGPTवर टीका केली होती, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. त्यांना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक म्हणतात. त्यांचं नाव आहे नोम चॉम्स्की. पुढचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL T20 2024 केव्हापासून सुरू होणार आहे? याचं उत्तर आहे 22 मार्च 2024 पासून. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL जी T20 स्पर्धा आहे, ही स्पर्धा 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. यामध्ये पहिला सामना चेन्नई विरुद्ध बेंगलोर असा होणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023चा विजेता होता चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेता होता गुजरात टायटन्स. पुढचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग T20 म्हणजे WPL 2024 केव्हा सुरू होणार आहे? तर महिला प्रीमियर लीग T20 WPL 2024 ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा 23 फेब्रुवारी 2024ला सुरू झाली आहे. महिला प्रीमियर लीग म्हणजे वुमन प्रीमियर लीगचा हा दुसरा हंगाम आहे. वुमन प्रीमियर लीगचे हे दुसरे सीझन आहे. गेल्या वर्षी 2023ला महिला प्रीमियर लीग म्हणजे वुमन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम, फर्स्ट सीझन पार पडला.
आणि या पहिल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स यांनी विजय मिळवला आणि उपविजेता होता दिल्ली. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.